आम्ही बसलोय पंक्तीमध्ये महाप्रसाद घ्यायला. ज्वारीची भाकरी, हरभऱ्याची भाजी आणि बुंदीचा प्रसाद आहे. म्हणजे एवढे काही मसालेदार बनवत नाही आम्ही. म्हणजे रस्त्याने चालायचं असतं किंवा तेलकट नाही किंवा जास्त मसालेदार नाही, असे मापात मीडियम. पण आज म्हणजे पांडुरंगाने भेटली होती. मधुकर नावगवडे आणि आजी माझं राय गुलाब गोरपडे. राईबाई गोरपडे. म्हणजे विठ्ठलाची सेवा केल्यासारखी यांची सेवा केली, विठ्ठलाची सेवा आहे. सकाळचे 10:30 वाजलेत आणि आपण बघतोय पंक्ती वारीतल्या. आज आपण चाललोय एका वेगळ्या पंक्तीमध्ये. पालखी महामार्गाच्या बाजूला एक लोकांचा ग्रुप एक शिस्तबद्ध पद्धतीने जेवण करतोय. त्यांच्याबरोबर आपण जाऊन गप्पा मारूयात. शिस्तबद्ध पद्धतीने एकदम जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. तर माऊली रामकृष्ण हरी. तर कुठून आलात तुम्ही? कुठली दिंडी आहे? आपली शिरसवडी, काळभैरवनाथ प्रसादित शिरसवडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे. हवेलीतून आलात का? हा, हवेली. किती लोकांची दिंडी? आमची 100-125 लोकांची दिंडी आहे. 100-125 लोक. आणि किती वर्षांपासून तुम्ही हे करता? हे 8 वर्ष, आम्हाला 8 वर्ष पूर्ण झाली आता. आजच्या महाप्रसादामध्ये आपण पंगतीला आम्ही जेवण म्हणण्यापेक्षा महाप्रसाद म्हणलं तरी जास्त बेटर राहील माझ्या मते. तर महाप्रसादात आज सकाळच्या महाप्रसादात काय आज? भाकर, हरभऱ्याचं भाजी, बुंदी, वरण भात एवढं आहे. तर दररोज तुम्हाला 100-125 लोकांचं नियोजन करावं लागतं. साधारण तुमच्या भागातले म्हणजे तुमच्याच भागातली लोंढळी असतील ही सगळी? आमच्याच भागातली. तुम्हाला जेवणात मसालेदार वगैरे कसे पदार्थ असतात काय? म्हणजे एवढे काही मसालेदार बनवत नाही आम्ही. म्हणजे रस्त्याने चालायचं असतं किंवा तेलकट नाही किंवा जास्त मसालेदार नाही, असे मापात मीडियम. हा, मीडियम बनवतो. काही लोकांचे डिमांड असतील ना, पण की नाही हा थोडं हा एखाद्या एक दोघं कधीतरी रोज नाही. म्हणजे चालताना जी लोक आहेत त्यांना त्रास नाही झाला पाहिजे, त्या हिशोबाने जेवण बनलं जातं. त्या हिशोबाने जेवण बनवले जातं. आणि हे तुम्ही पूर्ण चालता की म्हणजे हे पूर्ण चालत येतात लोक पूर्ण टोटल? नाही, मी समजा मोरज येऊन स्वयंपाकाचं नियोजन करतो. हा, समजा बाकीचं काय तरकारी वगैरे काय आणायचं असेल, समजा नियोजन येऊन मोरं करावं लागतं समजा माणसांचं. तुमची सेवा वेगळी आहे. हा, माई सेवा वेगळी त्यांच्यापेक्षा. म्हणजे त्यांचं समध्यांचं म्हणजे आपल्याला मोरं येऊन समध्यांची सेवा करून आपलं आले की त्यांना जेवण बिवण. तर बघूयात, खूप छान बेत दिसतोय. आम्ही पण थोडं ट्राय करूयात जेवण. करा ट्राय. बस आम्ही येऊ शकतो ना? तुम्ही पण जेवण करा, तुम्ही येऊ शकता, असं काही नाही. म्हणजे आमचं काही नाही, तुम्ही बसू शकता. अजून 4 लोक आली, 10 लोक आले तरी आम्ही तुम्हाला जेवाय देऊ शकतो, असं काय. हा, शिरसवडीची दिंडी आहे ही. साधारण 100 ते 125 लोकांची दिंडी. आणि तुमचे स्टॉप अशीच असतात म्हणजे रेग्युलर? हा, रेग्युलर स्टॉप आमचे दरवर्षाचे हे स्टॉप. हा, आमचे आचारी तेच, तंबू ठोकणारे तेच, बांधणारे तेच, दरवर्षी तेच स्टॉप असतो आमचा. आम्ही काय बदलत नाही. आणि पूर्ण दिंडीत तुम्ही स्वतः जेवण बनवता? हा, स्वतः म्हणजे मोर येऊन समजा नियोजन यांना काय आणून द्यायचं, पीठ संपलं, तरकारी, पुढं साखर, काय जे लागणचे मटेरियल जे आवश्यक आहे आपल्या दिंडीला, ते मटेरियल त्यांना आणून द्यायचं आपण. म्हणजे मला म्हणायचं काय की पूर्ण काय नाही, पूर्ण दिंडीमध्ये तुम्ही स्वतः जेवण बनवता की काही लोक पण जेवण बनवतात? नाही, आम्ही स्वतः जेवण बनवतो. आणि समजा काही कोणाची इच्छा असेल तर ते आम्हाला करून पण देत नाही. 2-3 ठिकाणी असे आम्हाला ते गॅस पण खाली काढून देत नाही. ते स्वतः करतात. एक अकलूज मध्ये करतात आणि एक आपलं माळीनगर मध्ये करतात. हा. खूप छान वाटलं तुम्हाला बोलून. तुमचं नाव? दत्ता गावडे. शिरसवडीची दिंडी होती ही. आणि आम्ही पण थोडासा महाप्रसादाचा आस्वाद घेऊयात. तुमचं नाव काय? रायबाई. आडनाव काय? अक्का म्हणतो, पण आडनाव काय तुमचं? हा, गोरफडे. मधू मावस बहीण आली गोरफडे. मला काय माहिती? मागे सरा मागे.
आता जेवते बाकर दिसली म्हणून इथं आले वळायच्या दिवशी. आले ते दिवशी वाटायला. बसा 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 भेट गाठ वाहू द्या. भेट गाठ होऊ द्या. बसा बसा खाली. तर बाय मावला भेट आमच्या. किती दिवसात भेटलाय तुम्ही? नाही आणि काय पण भेट आतमध्ये आधी त्याच्या मामाचं गाव माझ्या मामाचं गाव मी तिथं आहे तुमच्या गावावर येतो. त्याच्या मामाचं गाव येऊ. हा. असं आहे का? कासूर बी आमच्या दोघांचं नाव. आकडे किती दिवसांनी भेटलाय तुम्ही? वारीत का वारीत पहिल्यांदाच? नाही मी काय या वारीने आता 2-3 दिवस झाला आले. आमची दिदी पण आपली इथं नसते ना. किती वय आहे तुमचं आजी? माझं 77 झालं. 77 झाले का? बर. मी जाते का तुम्हाला हे चावलं जातं का? भाकरी आपली ही बाकर मग दिसली तिथून बाकर दिसली म्हणून बोलून इथं आली. हा ना. हा शिरसवडी माझ्या माहिती ध्यानात आली. शिरचेवडी म्हणल्यावर देण्यात आलं का? हा ऐकल्यावरती. हा म्हणजे आज मावस भावांची मावस बहिणीची भेट झाली. हा भेट झाली. इटोळाने भेट दिली आणि भेट तर कधी मध्ये पण आज म्हणजे पांडुरंगाने भेटली होती. चालतंय. तुमचं नाव? मधुकर नागवडे. मधुकर नागवडे आणि आजी माझं रायबाई गुलाब गोरपडे. राईबाई गोरपडे या दोघांची भेट आज विठ्ठलानी करून दिली असं म्हणलं तरी चालेल. चालेल हा तसंच. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आम्ही बसलोय पंक्तीमध्ये महाप्रसाद घ्यायला. ज्वारीची भाकरी, हरभऱ्याची भाजी आणि बुंदीचा प्रसाद आहे. मी खूप वेगवेगळ्या हॉटेल रेस्टॉरंट्समध्ये जेवले, पण या जेवणाचं हे समाधान इथेच. वारीमधील महाप्रसादाचा तुमचाही अनुभव आम्हाला कमेंटमध्ये सांगा. हवेली तालुक्यातील शिरसवडीच्या दिंडीत आज महाप्रसादाचा आस्वाद आम्ही घेतला. आमच्या संपूर्ण टीमला त्यांनी आज होस्ट केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. रामकृष्ण हरी.